नमस्कार सगळ्यांना. स्टडी नॉर्म्स या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर तुम्ही पाठीमागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण कसे फील्ड प्रोजेक्टचे टॉपिक डिस्कस केले. त्याच्यामध्ये पहिलं आपण डिस्कस केलं होतं फायनान्सचं, नंतर केलं होतं एचआरचं, नंतर केलं होतं मार्केटिंगचं. तर त्यानंतर आपण आज एकाच व्हिडिओमध्ये 2 डिस्कस करणार आहे. ऑर्गनायझेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि बिझनेस एनालिटिक्स असे 2 सब्जेक्टचे आपण एका त्याच्यामध्ये टॉपिक डिस्कस करणार आहे. ते आपण पॉइंट वाईज बघून घेऊया. तर त्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले कोणकोणते पॉईंट कव्हर झाले पाहिजे ते. एकदा मी पहिले पॉईंट दिलेले की तुम्ही पहिलं कोणतं पण बिझनेस एनालिटिक्स घ्या किंवा सप्लाय चेनचं घ्या. तुम्हाला पहिल्यांदा टॉपिकचं टायटल डिसाईड करावं लागणार. टायटल डिसाईड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह फ्रेम करायला लागणार. ऑब्जेक्टिव्ह फ्रेम करायचे. ऑब्जेक्टिव्ह केल्यानंतर स्कोप, इम्पॉर्टन्स, सिग्निफिकंट तुम्हाला ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चनर बनवायचं असते. क्वेश्चनर बनवून झाल्यानंतर त्याचा डेटा कलेक्ट करायचा असतो. तो डेटा अनालाइज करायचा असतो. तर इथं डेटा अनालिसिस झालं. नंतर तुम्ही तो डेटा अनालाइज करा. त्याच्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली कळणार आहे की प्रॉब्लेम काय आहे ते आणि तुम्ही काय डिसिजन घेतलं आणि काय सजेशन दिलंय ते. हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेतलं पाहिजे. लास्टला तुम्हाला फाइंडिंग, सजेशन, कन्क्लुजन हे तुमचं प्रत्येक याच्यामध्ये पॉईंटमध्ये आलंच पाहिजे. तर त्यानंतर आपण बघा ऑर्गनायझेशन सप्लाय चेनचे टॉपिक काय काय असू शकतात. आता हे बघा इथेच दिले तुम्हाला स्टडी ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक. आता स्टडी ऑफ इन्व्हेंटरी कोणत्या टेक्निक आहे तुम्हाला सप्लाय चेन सब्जेक्टमध्ये पण त्या टेक्निक आहे. जवळजवळ 8 ते 10 टेक्निक आहे. त्याच्यावर तुम्ही बनवू शकता किंवा त्याच्याच खालचा पॉईंट रोल ऑफ टेक्निक इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. कोणकोणत्या रोलवरती सप्लाय चेन मॅनेजमेंट तुमचे सप्लाय चेन कसे असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल Amazonची सप्लाय चेन कशी ई कॉमर्सची, तर तिथे स्टार्टिंग टू एंड कशी डिलिव्हर करता याच्यावर तुम्ही सर्वे केला पाहिजे. नंतर SRM म्हणजे सप्लाय रिलेशनशिप मॅनेजमेंट अनालिसिस केलं पाहिजे. तुम्ही कसं ते यूज करता, कसं काय करता त्याच्यावर तुम्हाला इझी वे मी टॉपिक प्रोजेक्ट करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बघा इथं मी दिलेलं आहे की चॅलेंजेस लिस्ट मील डिलिव्हर इन ई कॉमर्स. तुम्हाला आता सांगितलं याचं Amazonचं, तर त्याच्यावर तुम्हाला करता येईल. नंतर स्टडी ऑफ प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग PPC म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कसं करता तुमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट प्लॅनिंग कसं करता, ऑर्गनाइज कसं करता त्याच्यावरती. मी तुम्हाला जवळजवळ 25 टॉपिक दिले. याच्यामुळे तुम्ही कोणता पण टॉपिक घेऊ शकता. सगळे इझी टॉपिक आहे. त्यानंतर इथे दिले की टोटल क्वालिटेटिव्ह मॅनेजमेंट TQM हा तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमध्ये SPPच्या युनिव्हर्सिटी पेपरला हा क्वेश्चन पण येतो 5 मार्काला. हे काय फुल फॉर्म आणि याचं एक्झाम्पल विथ लिहा म्हणून असं घेतलं पाहिजे. यूज ऑफ ERP इन कंट्रोल इन्व्हेंटरी कंट्रोल. तुम्ही असे टॉपिक म्हणजे हे टॉपिक सगळे सोपे आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन सप्लाय चेनचं काही अवघड नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे जे तुमच्या बघतात दिसतं तुम्हाला ते म्हणजे की आता क्विक कॉमर्सची सप्लाय चेन झाली ती कशी काय त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपलं सेकंड टॉपिक आहे की BA बिझनेस एनालिटिक्स. आता बिझनेस एनालिटिक्सचं कसं आहे की तुम्ही कोणता डेटा कसा यूज करता, कसं अनालिसिस करता त्याच्यावरती हा हा प्रोजेक्ट बनला जातो. आता इथे दिले बघा 4 नंबरला इन्व्हेंटरी डेटा अनालिसिस फॉर डिमांड प्लॅनिंग. आता इन्व्हेंटरी अनालिसिस म्हणजे तुम्ही बिझनेस एनालिटिक्सचं मोस्ट ऑफ द काम काय असतं की 5च्या डेटावरनं फ्युचरचं प्रेडिक्ट करून ठेवणं की तुम्ही काय यूज होणार आहे आणि किती तुम्हाला डेटा लागणार आहे आणि किती तुम्हाला इन्व्हेंटरी लागणार आहे त्यामध्ये ते. तर त्यासाठी आपल्याला डेटा प्रिव्हियसचा आहे तो अनालिसिस केला. त्याच्यामुळे डिमांड प्लॅनिंग झालं. त्यामुळे डिमांड किती लागणार त्याचं प्लॅनिंग होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही इथं पहिल्यांदा दिले बघा सेल्फ परफॉर्मन्स अनालिसिस युजिंग बिझनेस अनालिटिक्स. आता तुम्ही याच्यावर बनवू शकता की सेल्फ परफॉर्मन्स म्हणजे तुमचं रेग्युलर डेटा कसा चेंज होतो, तुम्ही कसं परफॉर्मन्स करता, कसं ते मेजर करा त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. किंवा 3rd नंबरला दिले फायनान्शियल परफॉर्मन्स अनालिसिस यूज अनालिटिकल्स टूल. आता अनालिटिकल्स टूल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरतात की त्याच्यामध्ये तुम्ही बार चार्ट वापरता, पाय चार्ट वापरता, वेन डायग्राम वापरतात, काय वापरतात त्याच्यावर अनालिसिस करून तुम्ही बनवू शकता रिपोर्ट. नंतर त्याच्यासोबत दिले 2nd नंबरला कस्टमर बिहेवियर अनालिसिस रिटेल इंडस्ट्री. तुम्ही त्याचं अनालिसिस करून सर्वे करून तुम्ही बनवू शकता. खूप सोपं आहे हे, अवघड काही नाही. तुम्ही अवघड करायला गेला ते अवघड नाही. बघा मी इथं जवळजवळ नाही म्हणलं तरी 26 टॉपिक दिलेले.
तुम्ही याच्यामधले स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून बघा. नाही काय कळलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे डाऊट कंप्लीट करीन. आणि सॉरी एवढा दिवस व्हिडिओ येत नव्हते, थोडा प्रॉब्लेम व्हिडिओ येत नव्हते. तर आजपासून रेग्युलर तुमच्या व्हिडिओ येणार आहेत. तर आता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. आणि एक लाख तर सांगतो, या दोन्हींचे एक एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक असेल, त्या लिंकमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट अपलोड केलेला आहे. त्याच्यानुसार तुम्ही तो बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन डेस्कटॉप असतो पॉवर बीआयचा, तो यूज टॅबलेट यूज करून कसं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता त्याच्यावर प्रोजेक्ट बनवू शकतात. खूप इझी आहे. नाही कळलं तर नक्की सांगा. मी सगळ्यांना डाऊट कंप्लीट करेन. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.